सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आजचा व्हिडिओ एका मुलाखतीमधून महानुभाव संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आहे. ग्रंथप्रेमी या यूट्यूब चॅनलवरती एक मुलाखत सादर झाली. प्राध्यापक डॉक्टर रुपाली शिंदे यांची ही मुलाखत लेखक श्री निरंजन मेढेकर सरांनी ही मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून महानुभाव संप्रदायाबद्दल 2 वक्तव्य करण्यात आली. त्याच्याबद्दल आज आपण खुलासा करणार आहोत. खरं तर संपूर्ण महानुभाव संप्रदायाच्या वतीने डॉक्टर लेखिका रुपाली शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि यानंतर आपण ऐकूयात त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं. आता वारकरी संप्रदाय हा महानुभाव संप्रदायानंतर आलेला आहे. हो. त्यामुळे महानुभाव संप्रदायाने ज्या ज्या चुका केल्या त्या म्हणजे आक्रमणाला तोंड देताना त्यांनी गुप्तलिपीत ग्रंथ लिहिले आणि मग ते बंदिस्तच राहिले कित्येक शतकं. डॉक्टर रुपाली शिंदे यांच्या मते महानुभाव आचार्यांनी आपलं तत्वज्ञान लिपिबद्ध करून एक चूक केली आणि त्या चुकीमुळे त्यांचं तत्वज्ञान हे बंदिस्त राहिलं. खरं तर रुपाली शिंदे यांना सांगू इच्छितो, महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान हे लिपिबद्ध का करण्यात आलं, लिपिबद्ध करण्याची का आवश्यकता पडली आणि लिपिबद्ध करून खरंच फायदा झाला का, यावरती त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. आज एखाद्या संप्रदायाबद्दल जाहीर आपण वक्तव्य करत असताना ते अभ्यासपूर्ण असायला हवं. त्याचं तत्वज्ञान तत्कालीन परिस्थितीबद्दल आपल्याला माहिती असावी आणि ती माहिती घेऊनच आपण वक्तव्य करावं हे अपेक्षित होतं, परंतु त्यांनी ते केलं नाही. पूर्व महानुभाव आचार्यांनी परकीय आक्रमणांच्या धाडी चालू होत्या. यादवांच्या उत्तर कालखंडामध्ये या धाडी पडत होत्या आणि यामध्ये अनेक धर्मग्रंथ उद्ध्वस्त झाली, अनेक धर्मग्रंथ नष्ट करण्यात आली आणि याच गोष्टींपासून आपल्या धर्मग्रंथाचं संरक्षण व्हावं, आपली धर्मग्रंथ सुरक्षित राहावीत या पवित्र उद्देशाने आमचे पूर्व आचार्य श्री रवळ व्यास यांनी लिपीची निर्मिती केली. सकळ लिपीची निर्मिती करून आपलं तत्वज्ञान हे लिपिबद्ध केलं आणि लिपिबद्ध केल्यामुळे या तत्वज्ञानाची कोणीही छेडछाड करू शकलं नाही. खरं तर ज्यांना याची अभ्यासनाची इच्छा आहे यांनी ती लिपी शिकावी आणि तत्वज्ञान अभ्यासावं आणि या लिपी व्यतिरिक्त जी लोक आहेत जी छेडछाड करू इच्छितात, त्याच्यामध्ये भेसळ करू इच्छितात, त्यांच्याकडून यामध्ये भेसळ होऊ नये हा पवित्र उद्देश ठेवून आमच्या पूर्व आचार्यांनी लिपीची निर्मिती केली आणि तत्वज्ञान लिपिबद्ध केलं. खरं तर आपण म्हणलात की तत्वज्ञान लिपिबद्ध करून चूक केली आणि ते बंदिस्त ठेवलं. हे आपलं वक्तव्य साफ चुकीचं आहे. लिपिबद्ध करून चूक केली नाही तर लिपिबद्ध करून योग्यच केलं. कारण आज 800 वर्ष उलटून देखील आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेलं तत्वज्ञान जसंच्या तसं आज आमच्या पिढीपर्यंत पोहोचतंय. आज आमच्यानंतर आमच्या पुढच्या बऱ्याचशा पिढ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तर ही लिपिबद्ध करून केलेली चूक नाही तर लिपिबद्ध करून केलेलं संरक्षण आहे. आपण म्हणालात की हे बंदिस्त केलं. मुळात हे बंदिस्त नाही. ज्याला तुम्ही बंदिस्त समजत आहात त्या आमच्या दृष्टीने तत्वज्ञानाचं संरक्षण आहे. ज्याला खरंच अभ्यासाची इच्छा आहे तो महानुभाव संप्रदायातील सकळ लिपीचा अभ्यास करेल, ती सकळ लिपी अभ्यासेल आणि ती अभ्यासून नंतरच तत्वज्ञानाचा अभ्यास करू शकेल. अर्थात ज्याला तहान लागलेली आहे तोच पाणी पिण्याकरता जातो. ज्याला तत्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा आहे, अपेक्षा आहे, तेवढी मनातून जिद्द आहे, तो व्यक्ती नक्कीच तत्वज्ञान अभ्यासण्याकरता लिपीचा अभ्यास करेल आणि लिपी अभ्यासून तत्वज्ञान अभ्यासेल. खरं तर महानुभाव पंथीय तत्वज्ञान हे एका संप्रदायापुरतं मर्यादित नाही. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी समाजाच्या आत्मोद्धाराकरता, जीवन कल्याणाकरता जीवन मूल्यांची शिकवण दिली. सत्य, अहिंसा, स्त्री पुरुष समानता, जाती वर्ण व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रित राहावं. एक जीव आहे आणि त्या जीवाने प्रत्येकाला मदत करावी या पवित्र हेतूने सर्वज्ञांनी अखिल जीवमात्राच्या कल्याणाकरता तत्वज्ञानाचं निरूपण केलं. असं असताना या तत्वज्ञानाबद्दल पूर्व आचार्यांनी चूक केली आणि ते बंदिस्त केलं हे वक्तव्य महानुभाव पंथाच्या भावना दुखवणारं आहे. तर यामुळे महानुभाव पंथ अथवा इतर कोणत्याही संप्रदायाबद्दल बोलताना आपण सर्वप्रथम त्या संप्रदायाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तत्कालीन परिस्थिती, त्याचं तत्वज्ञान, आचार प्रणाली आणि तत्कालीन आचार्यांनी घेतलेले निर्णय हे कोणत्या परिस्थितीने किंवा कारणाने घेतले असतील हे अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. याबद्दल मी रुपाली शिंदे यांना सांगू इच्छितो की महानुभाव पंथाचं तत्वज्ञान हे लिपिबद्ध करून बंदिस्त केलेलं नाही अथवा चूक केलेली नाही तर ते तत्वज्ञान 800 वर्ष उलटून देखील आमच्यापर्यंत आहेच्या तसं पोहोचतंय. याचा अर्थ लिपिबद्ध करून नक्कीच त्याचे परिणाम योग्य झालेले आहेत आणि ते बंदिस्त नसून ते आमच्याकरता सुरक्षित आहे. महानुभाव पंथाबद्दल दुसरं वक्तव्य प्राध्यापक डॉक्टर रुपाली शिंदेंनी काय केलं हे आता आपण बघूयात.
त्यांनी मूर्तीपूजा नाकारली आणि त्या कट्ट्यांना म्हणजे मूर्ती नकोच म्हणाले, पण सामान्य माणसाला हवं असतं. मग ते जे काही जे कट्टे आहेत, काही जे आहे तिथं पूजा तर सुरू झालीच ना. डॉक्टर रुपाली शिंदे यांच्या मते महानुभाव संप्रदायाने मूर्तीपूजा नाकारली आणि कट्ट्यांची पूजा करू लागला. मी सर्वप्रथम त्यांना सांगू इच्छितो, आपण ज्याचा उल्लेख कट्टे म्हणून केला, ती जागा ही महानुभाव संप्रदायाच्या प्रत्येक अनुयायी आणि भाविकांकरता अत्यंत श्रद्धेची आहे. त्या ठिकाणी प्रत्येक भाविक साष्टांग नतमस्तक होतो. आपल्या या वक्तव्याने कमी दर्जाच्या शब्दप्रयोगाने महानुभाव पंथीयांच्या भावना दुखवलेल्या आहेत. याबद्दल मी सर्वप्रथम आपला जाहीर निषेध करतो. कट्टे म्हणजे काय हो? ज्या ठिकाणी 4-10 लोक येतात, गप्पा-टप्पा, टिंगल-टवाळी करतात ते ठिकाण. आणि तुम्ही ज्याबद्दल हा शब्द प्रयोग केला, हे ते ठिकाण नाही. हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी परमेश्वर अवतारांच्या चरणस्पर्शाने ती जागा पवित्र झालेली आहे, पावन झालेली आहे. महानुभाव संप्रदाय पंचकृष्णांना परमेश्वर अवतार मानतो. त्या पंचकृष्णांच्या चरणस्पर्शाने जी ठिकाणं पवित्र झाली, ज्या ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि इतर 4 अवतार आसनस्थ झाले, ज्या ठिकाणी त्यांनी भोजन केलं, ज्या ठिकाणी त्यांनी विहरण केलं, ज्या ठिकाणी त्यांनी निद्रा केली, अशा प्रकारची 11 स्थानांची प्रकार आहेत. त्याच ठिकाणी महानुभाव संप्रदायाचा अनुयायी नतमस्तक होतो. आपली श्रद्धा, भक्ती, भाव समर्पित करतो. साष्टांग त्या ठिकाणी समर्पित करतो. आणि अशा महत्त्वपूर्ण ठिकाणाला, महानुभाव पंथीयाच्या धार्मिक भावना ज्या ठिकाणी समर्पित आहेत, अशा ठिकाणाला आपण कट्टे हा उल्लेख केला. खरं तर हा निषेधार्ह आहे. हा महानुभाव सांप्रदायिक कुठेही दगड विटा मातीच्या पाया पडत नाही. कुठेही दगड विटा मातीला देव मानत नाही. तर स्वतः परमेश्वर अवतार ज्या ठिकाणी उपस्थित होते, ज्या ठिकाणी त्यांनी चरणस्पर्श केला, ज्या ठिकाणी अनेक लीळा मार्गदर्शन केल्या, लीळेच्या माध्यमातून जीवाला आत्मोद्धाराचा मार्ग दाखवला, मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला, समता, बंधुता, स्त्री पुरुष समानता आणि अहिंसा यांसारख्या अनेक जीवन मूल्यांची शिकवण ज्या ठिकाणाहून स्वामींनी दिली, अशा ठिकाणांना आम्ही स्थान म्हणतो. एखाद्या संप्रदायाबद्दल बोलताना आपण एखाद्या कोण्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, एखाद्या प्रसंगाबद्दल बोलत नाही, तर संपूर्ण संप्रदायाबद्दल आपलं वक्तव्य आहे. तर ते वक्तव्य अत्यंत अभ्यासपूर्ण असलं पाहिजे. आपल्या वक्तव्याने कोणत्या सांप्रदायिकाच्या अथवा धार्मिकाच्या भावना दुखवता कामा नये. अशा प्रकारे डॉक्टर रुपाली शिंदे यांनी केलेली ही 2 वक्तव्य महानुभाव संप्रदायाच्या भावना दुखावणारी तर आहेच, आणि नुसत्या भावनाच दुखावणारी नाही, तर समाजामध्ये गैरसमज पसरवणारी आहेत. या माध्यमातून काय झालं, महानुभाव संप्रदायाबद्दल, महानुभाव संप्रदायातील पूर्व आचार्यांबद्दल, त्यांनी केलेल्या निष्ठेबद्दल किंवा त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल कमी दर्जाची, कमी प्रतीची वक्तव्य करणे, शब्दप्रयोग करणे हे अत्यंत चुकीचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्राध्यापक डॉक्टर रुपाली शिंदे यांच्या या महानुभाव संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.